नमस्कार. ज्योतिषशास्त्र हे मानवी कल्याणासाठी आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केलं. शतकानुशतकं त्याला विरोध होत गेला, अनेक संघर्ष सहन करावा लागला, तरी हे शास्त्र टिकून आहे. जे सत्य असतं ते शाश्वत राहतं आणि तसंच आपलं हे शास्त्र शाश्वत आहे. या शास्त्राचा आज मोठ्या प्रमाणावर अभ्यास सुरू आहे, संशोधन सुरू आहे. त्यातच यंग जनरेशन या शास्त्राकडे मोठ्या प्रमाणावर वळलेली आहे. महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर या शास्त्राचा अभ्यास करीत आहेत. महिला जेव्हा एखादा विषय शिकते तेव्हा त्याचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला होतो. तसंच आपल्या संस्थेत काही महिलांनी या विषयाचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यातील एक म्हणजे प्रज्ञा, तुझ्या आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तू केव्हापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला? सर्वप्रथम माझ्या गुरूंना माझा नमस्कार. मॅडम, गेली 5 ते 6 वर्ष मी तुमचे व्हिडिओज आणि पुस्तकं वाचून त्याचा अभ्यास सुरू केलेला आहे, ज्याच्यात तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे आणि सोप्या भाषेत अतिशय उत्कृष्टपणे लेखन आणि व्हिडिओजची मांडणी तुमची इतकी सुंदर आहे की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते आत्मसात करायला आम्हाला आवडतं आणि आम्ही त्यातूनच शिकतो आहे. पुस्तकाचाही वापर केला का? हो मॅडम, पुस्तकं ही तुमची 11 मराठी पुस्तकं आहेत. ती प्रत्येक पुस्तक माझ्या घरी आहे आणि त्या पुस्तकातनं वाचून अगदी पंचांग कसे पाहावे, ज्योतिष शास्त्र अबकड भाग 1, 2, 3 आणि अष्टक वर्ग भाग 1 आणि 2 अशी तुमची सगळी 11च्या 11 पुस्तकं जर अगदी व्यवस्थितपणे वाचली तर कोणीही अतिशय सखोल अभ्यास करून त्याचा नक्कीच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होऊ शकतो. अभ्यास करणं एक भाग आणि त्या अभ्यासाचा उपयोग करून पत्रिका बघणं हा दुसरा विभाग. तर किती पत्रिका बघितल्या? अभ्यास सुरू आहे. पत्रिका अशा सखोल बघता येत नाही, पण तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा त्या आम्ही समोर ठेवून वाचायचा किंवा मांडायचा प्रयत्न करतो. कारण हा विषय तुम्ही नेहमी म्हणता तसा हा खूप खोल विषय आहे. त्याचा सातत्याने अभ्यास झाला तरच ती व्यवस्थित पत्रिका सोडवता येते आणि त्याच्यात अजून खोलात शिरायचं आहे. खूप डिटेलमध्ये नाही सांगता येणार, पण ग्रह, नक्षत्र, राशी, त्यांचे एकमेकांवरती असलेल्या दृष्टी ह्याच्यातनं अभ्यास सुरू आहे आणि प्रयत्न असतो सोडवायचा. नातेवाईकांच्या मुलांच्या पत्रिका पाहत असताना एखादा विषय लक्षात आला का की एक आपला विशिष्ट नातेवाईक आहे, त्याला या कार्यात यश मिळू शकतं, ते तुम्ही सांगितलं का? नाही मॅडम, ऑनेस्टली नाही. तसं थोडंसं नाही सांगितलं नाही, लक्षात येतं, पण आपण कितपत खरे आहोत हे जेव्हा आपण गुरूंबरोबर किंवा एकदा दोनदा असं सातत्याने पडताळणी करून किंवा आपण चर्चा करून जर ते सोडवायचा प्रयत्न केला तर त्याचा कॉन्फिडन्स आणखीन वाढेल असं मला वाटतं. बरं. अभ्यास करून नेमकं काय भावना आहेत आज, की आज आपण शास्त्राचा अभ्यास करतोय, तर त्यात नेमक्या काय भावना डेव्हलप झाल्या? एक आत्मिक समाधान मिळतं मॅडम. आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितकेच प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. ते सोडवताना ह्याचा खूप उपयोग होतो असं वाटतं. मग ते आर्थिक असू देत, सामाजिक असू देत, मानसिक असू देत. आणि असे बरेच मित्रमैत्रिणी बरेच असे सुनतात, अरे आता हे प्रश्न आहेत निर्माण झालेले आहेत, आता काय? त्यावेळी असं वाटतं की हे शास्त्र सोडवताना हा आत्मिक आनंद जास्त वाटतो. खूपच छान. शास्त्राचा अभ्यास करणं हे अत्यंत आनंददायक आहे आणि प्रज्ञा मॅडमच्या बोलण्यावरून आपल्याला हे लक्षात येत आहे. दुसरा एक विभाग आहे की या शास्त्राचा आपण आयुष्यभर अभ्यास केला तरी तो पूर्ण होत नाही आणि त्यांच्यात ही थोडीशी कदाचित नम्रताही असावी की अजून मी घाबरते, परंतु त्यांना पत्रिकेचा अभ्यास चांगला झालेला आहे, फलकथन देखील उत्तम जमतं, परंतु एक दडपण म्हणू शकतो. तर दडपण न ठेवता सांग की किती पत्रिका बघितल्या? ग्रेट. तर एकच कर, मी तुला सल्ला देते की ज्या ज्या पत्रिका बघितल्या त्यांचं एक रजिस्टर मेंटेन कर. त्यांच्या पत्रिकेत काय काय तुला दिसलं ते लिहून काढ, कारण सुरुवातीला आपण बोलण्याला घाबरतो, तर ते जेव्हा लिहिलेलं असेल तेव्हा तुला त्याचा 2 वर्षांनी खूप मोठा उपयोग होईल.
जरूर मॅडम, नक्कीच तुमच्या या सल्ल्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि मी जरूर तो प्रयत्न करीन. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योती. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.